गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. तर तुम्ही बघितलंच अगोदरच्या ब्लॉगमध्ये की आम्ही आलेलो आहोत पंढरपूर येथे आणि इथे स्क्रीनवर दर्शन घ्या अगोदर. सकाळी सकाळी लाईव्ह चालू आहे हे आणि आम्ही सगळं आवरलं. सकाळी 7 वाजता निघालो मग दर्शनाला. आणि हे इथे ना आम्ही रूम केली होती रात्री. खूप उशीर झाला होता यायला आम्हाला. सकाळी मग उठलो आणि दर्शनाला निघालो 7 वाजता. आणि इथे रूम खूप सुंदर होत्या. तर बघा इथे मंदिरात येऊन पोहोचलो. खूप गर्दी होती पण आम्ही दर्शन पास काढलेली होती अगोदरच ऑनलाईन. तुम्हाला जर जायचं असेल ना पंढरपूरला तर ऑनलाईन पास काढायचे अगोदरच. मग दर्शन खूप लवकर होतं आपलं. आम्हाला 2 तास लागले फक्त दर्शनाला आणि नसते जर पास ना तर 4 ते 5 तास लागू लागले. तर तेवढा आमचा फायदा झाला पासमुळे. आम्ही जायच्या अगोदरच 4-5 दिवस अगोदर काढली होती पास. दर्शन करून आलो मग आणि नंतर केला ब्रेकफास्ट. तर 10 वाजले होते आम्हाला सगळं करून दर्शन वगैरे करून फिरून आलो. तर 10 वाजता मग ब्रेकफास्ट करून निघालो. तर इथे चंद्रभागा नदीवर आलो होतो. तर इथं ना भरपूर पाणी होतं आणि चंद्रभागेला पूर आल्यामुळे पूर्ण मध्ये एंट्री बंद होती आणि इथे असे बॅरिगेट लावलेले होते आणि खूप पोलीस निरीक्षण होतं. मध्ये बिलकुल एंट्री नव्हती. मग आम्ही बाहेरूनच दर्शन केलं चंद्रभागा नदीचं आणि नंतर परत रूमवर आलो. बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो. आणि नंतर हे खूप सुंदर होतं इथे रूम. तुम्ही नक्की करा, खूपच छान होत. पण इतर वेळी जेव्हा आपण हॉटेलला रूम करतो ना तर ते त्यांनाच आपलं जातं पेमेंट. तर त्यापेक्षा ना हे देवस्थानचं आहे तर आपला पण एक देणगीचाच भाग होऊन जातो इथे. तर खूप चांगलं आहे ह्या रूम. तुम्ही नक्की करा आणि हे देवस्थानचं आहे. तर खूप छान वाटलं इथे रूम करून. मनाला खूप प्रसन्नता वाटली आणि वातावरण पण खूप छान होतं तिथे. खूप असं पॉझिटिव्ह सकाळी सकाळी वातावरण होतं. तर खूप मन प्रसन्न झालं होतं. सकाळी आवरलं की दर्शनाला जातानाच रूम आणि आजूबाजूचा परिसर बघून खूप छान वाटलं रूमचा. आणि नंतर बघा इथे जाताना पण किती पाणी होतं चंद्रभागा नदीला. भरपूर असं डोळे फिरत होते बघूनच दुरून. आणि नंतर मग आम्ही दुपारी केले जेवण. दुपारी जेवण करून आम्ही निघालो होतो अक्कलकोटला. तर आम्ही वर्षातून 1 किंवा 2 वेळा, 1 वेळा तर जातोच अक्कलकोटला आणि पंढरपूरला. दुपारचे जेवण वगैरे इथं केले. सोलापूर रोडला आहे ही हॉटेल. छान होती हॉटेल आणि जेवण पण व्यवस्थित होतं, म्हणजे छानच होतं. हा सेटिंग एरिया पण खूप छान होता, म्हणजे टेबल पण होते पण आम्ही असंच खालीच बसलो होतो जेवायला. छान वाटतं असं कधी कधी. या दोघांना ना खेळणं म्हणलं की खूप आवडीचं. खुशीला सगळ्यात जास्त. तिला खायला द्या किंवा नका द्या पण ज्या खेळायला जिथे असेल ना तिथे खूप आनंदी होऊन जाते. आता ती झोपली होती गाडीमध्ये जेवण करायच्या अगोदर. पण जेवताना नको नको म्हणत होती पण जेवण झालं आणि खेळायला दिसलं की तिला एनर्जी आली. मग आणि छान अशा प्रकारे आमची ट्रिप होती 2 दिवसाची. तर 2च दिवसासाठी गेलो होतो आम्ही. 1 दिवस पंढरपूरला आणि दुसरा दिवस अक्कलकोटला असं. आणि वर्षातून आम्ही 1 किंवा 2 वेळा येत असतो इथे. ह्या दोन्हीही ठिकाणी आमचे फेवरेट ठिकाणं आहेत. हे श्रद्धा आहे आमची तर त्याच्यामुळे. आणि यात्रेच्या वेळेस ना पंढरपूरला यायला होत नाही त्यामुळे खूप गर्दी असते. जेवण वगैरे केले आम्ही आता निघालो. आणि म्हणून मग आम्ही असं यात्रा संपली की लगेचच येतो आणि निघालो मग आम्ही जेवण वगैरे करून अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि पंढरपूरला ना तुम्ही नक्की पास काढूनच जा, म्हणजे तुमचा वेळ खूप कमी लागेल, तुम्हाला वेळ वाचेल. तर आम्ही ना आठवड्यानं अगोदरच चेक करत होतो. आणि ती पास प्रत्येकाला भेटेल असं नाहीये, कारण की तिला चेक करावं लागतं दररोज आणि जी सीट अवेलेबल असेल तरच मिळतं मग आपल्याला. आम्ही दररोज चेक करत होतो आणि एका आठवड्यानं अगोदरच आम्ही काढली होती पास दर्शनाची. आणि मग आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हे खूप गर्दी होती इथेही आणि गुरुवार हा दिवस असल्यामुळे तर भरपूर अशी गर्दी होती. पण इथे ना बिलकुल दर्शनाला वेळ नाही लागत, काय माहिती कसं काय, पण खूप गर्दी असते. पण दर्शनाला अर्धा पाऊण तासच लागतो जास्तीत जास्त. छान असं प्रसन्न होतं मंदिरामध्ये. बघा इथे किती छान वाटत आहे आणि इथं जाऊन खूप मनाला शांतता भेटते. तुम्ही पण गेलात का कमेंट करून सांगा. आणि गेल्या नसतील ना तर एकदा नक्की जा अक्कलकोटला. तुमचे काही जे असतील ना दुःख वगैरे तर ते पूर्ण
संपल्यासारखे वाटतात. तर खूप छान वाटतं आणि आनंद असेल ना तेव्हाही जायला पाहिजे. असं नाही की आपल्याला जेव्हा दुःख किंवा अडचणी असतील तेव्हाच देवाकडे जायला पाहिजे. माझं तर तसं बिलकुल नाही. मला जेव्हा आनंदात असेल ना मला तेव्हा जास्त जायला आवडतं. आणि अशा प्रकारे मग आमचे झाले दर्शन छानपैकी आणि निघालो मग आम्ही रिटर्न. तर येतानाही मी अर्धा एक तास गाडी चालवली. मला आवडते ड्रायव्हिंग करायला, त्यामुळेच शिकलेली आहे मी. मग नंतर दिली ह्यांच्याकडे आणि मी घेतले पेरू. तर मला खूप आवडतात पेरू आणि मला ना मक्याचं कणीस पण खायचं होतं, पण रस्त्याने भेटलंच नाही मला यावेळेस. आणि मग पेरू वगैरे घेतले आम्ही आणि खाल्ले आणि संध्याकाळी मग आलो होतो झुडिओमध्ये. तर हा लातूरचा झुडिओ लागला होता आम्हाला आणि यांना बघायचं होतं इथलं कलेक्शन. जेंट्स कलेक्शन बघितलं आम्ही आणि यांना घेतले शर्ट आणि टी शर्ट वगैरे आणि छान होतं कलेक्शन. पण लेडीजचं काय मला एवढं नाही आवडलं. एक दोन ठिकाणी बघितलं होतं मी याच्या अगोदर, पण ते छान होतं, पण इथे काय एवढं कलेक्शन नव्हतं छान. अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली संध्याकाळची आणि नंतर जेवण वगैरे केले आणि 1 वाजता घरी आलो होतो रात्री. तर अशा प्रकारे झाली आमची ट्रिप. तर कसं वाटला तुम्हाला व्लॉग? तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा.